म्हटलं हे सगळं ठीक आहे, पण आत्ताची जी महाराष्ट्राची निवडणूक आहे ती महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची आहे. तुमच्या अस्तित्वाची आहे का? म्हटलं माझ्या नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. हा महाराष्ट्र हे खड्ड्यामध्ये त्यांनी घातलाय, तो कोणत्या दिशेला न्यायचं? आत्ता जर का आपण चुकलो तर महाराष्ट्र गेला म्हणून समजा. कारण एक तर मी येताना बघितलं की मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेत, सगळे लोढा टॉवर, हे टॉवर, ते टॉवर. अयोध्या भाजपा का हरला? कारण तिथले जे खासदार घरी आले होते आपल्या, त्यांना मी विचारलं की तुम्ही जिंकलात, कमाल आहे तुमची, भाजपा का हरला? तुम्ही साहब हमारे यहाँ भी सब गुजराती कॉन्ट्रॅक्टर्स आ गए. मग तिथे जे काही कारसेवक गेले होते आणि त्यांनी जे काही बलिदान केलं ते लोढासाठी केलं होतं का? पण जिथे जाऊ तिथे खाऊ, हा यांचा एक खाक्या बनलेला आहे. आणि त्यांची जी काही घोषणा आहे, लुटेंगे और बाटेंगे, महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों में बाटेंगे, त्याच्या विरुद्ध मी मैदानात उतरलेलो आहे. म्हणून मला ही निवडणूक जिंकायची आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार म्हटलं आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू ना, पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही उतरलेलो आहोत मैदानात. आणि जर का प्रश्न विचारायचाच असेल तर तुम्ही देवेंद्रला विचारा, दाढीवाल्याला विचारा आणि अजित पवारांना विचारा. अजित पवारांना तर मला वाटतं कोणीतरी आशीर्वादच दिलेला आहे, अखंड उपमुख्यमंत्री भव. नाही, आपल्यात एक आशीर्वाद असतो ना, महिलांना देतात तसा, तसं यानं दिला कोणीतरी, अखंड उपमुख्यमंत्री भव. कोणी आलं तरी आपले उपमुख्यमंत्री आहेतच, तर टिळा काय त्यांचा पुसला जातच नाही. पण अमित शहानी जाहीर केले की ते जर त्यांची सत्ता आली, येत तर नाहीच, तर देवेंद्र मुख्यमंत्री होतील. मग दाढीवाल्यानं विचारायचं की जसं देवेंद्र तुझ्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं तसं दाढीवाल्या तू होशील का रे उपमुख्यमंत्री? पेलेल का तुला? पण होऊच शकत नाहीये. कारण महाराष्ट्र कधीही गद्दारांना साथ सोबत संगत देत नाही, गद्दारांचा कडेलोटच करतो, तो या निवडणुकीत होणार आहे. मग दुसरा प्रश्न आला, इकडे मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी जमलेत, पण तुम्हाला लाडकी बहिणीचा काही परिणाम? म्हटलं नक्की होणार. मग ते बघायला लागले, मग तुमचं कसं होणार? म्हटलं नाही, परिणाम असा होणार आहे की सगळ्या माता भगिनी चिडल्यात. आता 1500 रुपये देऊन त्यांना असं वाटतं की जणू काही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला ह्या आपल्या नोकरच झालेल्या आहेत. जातील कुठे? पैसे देतोय तुम्हाला. कोल्हापूरचे त्यांचे जे खासदार आहेत मुन्ना महाडिक, त्याने उघड सभेमध्ये म्हटलं की या महिलांचे फोटो काढून द्या पाठवून, कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं चालणार नाही. कोण आहेस मुन्ना तू? आणि मग मी पण जाहीर सभेत इशारा देतोय, प्रत्येक सभेत देतो, याही सभेत देतो की इथे बघ किती माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत. पण यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही, छाटून टाकीन. त्याच्यानंतर मिंद्याचे एक उमेदवार उभे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की मत नाही दिलं तर आम्ही तुमच्याकडनं 3000 रुपये वसूल करू. मग हेच मी म्हणते की तुम्ही जी काय देताय मदत मदत मदत, तुमची भावना नाही स्वच्छ. एक तर तुम्हाला लोकसभेमध्ये फटका दिला नसता महाराष्ट्राने, तर महाराष्ट्रामध्ये बहिणी राहते ते तुम्हाला कळलं असतं का? आणि मी स्वतः फिरतोय महाराष्ट्र, जिथे शक्य होईल तिथे मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. गेल्या काही दिवसामध्ये फारच वेळेची मारामारी आहे म्हणून जास्त काही बोलता नाही आलं. पण गेल्या महिन्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच एका शेतामध्ये उतरलो होतो. सगळे शेतकरी धावत आले, माझ्या पाया पडायला लागले. मला म्हणाले उद्धवजी तुम्ही देव आहात, आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं बाबा मी देव वगैरे नाहीये, मी माझं कर्तव्य केलं. जर यांनी गद्दारी केली नसती तर 5व्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं असतं. तरी ठीक आहे, पुन्हा सरकार आल्यानंतर परत मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच, हे वचनच आहे आपलं. पण जे मी तुम्हाला सांगत होतो ते तिथे मग त्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर काही शेतमजूर महिला होत्या,
बिचाऱ्या काम करत बसल्या तर काही शेतीचं. मग मी त्यांना विचारलं, ताई कसं आहे, बरं आहे ना? हा बरं आहे म्हणे. मग तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत, समाधानी आहात ना? त्या एका बहिणीने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं. ते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय घर चालतंय वय? घरात 1500 येईपर्यंतच महागाई आमचा संपूर्ण खिसा कापून टाकते. हा बघ म्हणे माझा मुलगा, शाळेमध्ये मला पाठवायचंय, फी भरायला पैसे नाही, 1500 रुपयात कायचं शिक्षण होणार आहे काय? ही अशी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मोदीजी आणि अमित शहाना मी सांगतोय, तुम्ही या परिस्थितीबद्दल का बोलत नाही? महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात आणि अजूनही नेत आहेत. मग मिंद्याला विचारतो, तुम्ही होर्डिंग लावलं ते याच्यासाठी लावले का की सगळे उद्योग पळवलेत, केले काम भारी, आता पुढची तयारी, म्हणजे आता तुम्हाला सुद्धा गुजरातमध्ये नेण्याची तयारी केली त्यांनी. ही तुमची तयारी, ही तुमची कामं भारी. या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती जर का उत्तर नसेल तर तुम्ही मत मागता कशाला? आणि म्हणून जे मी ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना मोफत शिक्षण मिळतं तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे. शिका मुलांनो, मोठे व्हा. आणि म्हणून मी या सगळ्या भगिनींना विचारतोय, असतील तुम्हाला सगळ्यांना 1500 रुपये मिळत असतील, मिळत आहेत का? नाही मिळाले असतील, कारण त्यांनी काय केलंय, एक 4-5 हप्ते दिलेत आणि बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली. बाकीच्या योजना सुरू आहेत, पण निवडणूक आयोगाला असा त्यांनी वापरलाय की योजना बंद केली, आम्ही नाही केली, निवडणूक आयोगाने केली. मग 1500 रुपये तुम्हाला देऊन बाकी जे तुमच्याकडनं महागाईच्या माध्यमातून काढून घेत आहेत, त्याहीपेक्षा महत्त्वाचं प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं, आपला मुलगा असेल मुलगी असेल, असे मोफत पैसे मिळण्यापेक्षा माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने स्वकष्टाने 1 रुपया जरी माझ्या घरात आणला तरी तो अदानीच्या कित्येक लाखो कोटीपेक्षा जास्त असतो. बरोबर आहे का चूक आहे? मग जे आपण ठरवलंय की महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा आणून दाखवणार आहे. जेवढा रोजगार त्यांनी नेलाय, एक 2-3च गोष्टी सांगतो तुम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते. त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात, एक 8-15 दिवसापूर्वी असेल, अहमदाबादला जे मोदीजींनी मोठं उद्घाटन केलं ना, टाटा एअरबस, हा प्रकल्प आपण नागपूरमध्ये आणत होतो. मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प आपण संभाजीनगरला आणत होतो. बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प आपण रायगडमध्ये आणत होतो. असे अनेक उद्योग विभागवार आपण आणत होतो. आणि केवळ एकच उद्योग तुम्हाला मी सांगेन, मेडिकल डिव्हाइस पार्क जो आहे तो जर का मराठवाड्यात आला असता तर त्या माध्यमातून जवळपास 1 लाख लोकांना तिथे रोजगार मिळाला असता. 1 लाख. आणि हे बाकीचे सगळे उद्योग जर का आपण महाराष्ट्रात जे आणत होतो, टाटा एअरबस असेल, बल्क ड्रग पार्क असेल, सेमीकंडक्टरचा असेल, चिप्सचा, तो आणखीन काय काय होते, ते सगळे जर का महाराष्ट्रात आपण आणले असते, जे आणत होतो, अर्ध्या वाटेत आले होते, सामंजस्य करार झाले होते, जागा जवळपास निश्चित झाली होती, पण यांनी गद्दारी करून सरकार पडलं आणि सगळा ओढा जो होता तो गुजरातकडे पळवला. महाराष्ट्राचं किती नुकसान झालं? जवळपास 5 लाख लोकांच्या रोजगाराचा फटका हा महाराष्ट्राला पडला. 5 लाख म्हणजे किती कुटुंब झाली? 5 लाख कुटुंब म्हणजे 25-30 लाखपेक्षा जास्त लोकांचा रोजगार या मोदी शहांच्या करंटेपणामुळे आणि मिंद्याच्या बुटचाटेपणामुळे हा गुजरातला गेलेला आहे. हे एवढं नुकसान झालं तरी सुद्धा आम्ही पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचं? माझ्यावरती आरोप करायचे करा, पण माझं सरकार का पडलं? कारण तुम्हाला मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो. अरे काय हिम्मत होती यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची? मग हे सहन नाही झालं. महाराष्ट्र पुढे चाललाय. कोरोना काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राने एवढे सामंजस्य करार केले कसे? मग पाड त्याचं सरकार. आणि आपले लाचार गेले तिकडे. सगळं काही दिलं होतं ना, मंत्रिपद दिलं. अगदी 2012 नंतर, मी गर्वाने नाही म्हणणार, पण जे खरं ते सांगतो की मी या दाढीवाल्याला मंत्री केला नसता त्याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती?
याच्या मुलाला घरातनं उचलून बोल्यावरती चढवला नसता तर हा कधीतरी खासदार झाला असता.